खूप मोठा धक्का वाटतोय की काय हा वाटतं? मोठा धक्का आहे, पण बघूया आपण. धक्का आहे, त्या धक्के पचवायची शक्ती आम्हाला मिळाली आहे. पण तुम्हाला काय वाटतं की त्यांना काही मिळालं नाही, त्यांच्यावर काही दबाव होता, काय वाटतं काय कारण असावं? आता ते त्यांनाच विचारलं पाहिजे ना, मी कसं सांगू शकतो दबाव त्यांच्यावर आहे. वरळीमध्ये ज्यावेळी आदित्य ठाकरे हे उभे राहिले निवडणुकीला तेव्हा सगळ्यात मोठा सपोर्ट सचिन भाऊंचा होता. त्यांनी सपोर्ट केला, त्यांनी फळी तयार केली आणि आता ते सोडून गेल्याच्या नंतर मग वरळीमध्ये आपल्या पक्षाचं भवितव्य कसं असेल? असं काय नाही, म्हणजे सचिन भाऊ गेल्यानंतर वळली काय ओसाड पडणार नाही ना. सुनील भाऊनी सचिन भाऊंचं त्यावेळी सुद्धा पराभूत केलेला होता ना. म्हणजे आमच्याकडे असं नाही की शिवसेना ही पहिल्यापासून आहे. सचिन भाऊ आल्यापासून शिवसेना नाही आमच्याकडे. शिवसेनेचे नगरसेवक पण सुद्धा निवडून आले ना, सगळेच्या सगळे आले ना. एक फक्त गेला आमचा, बाकी सगळे आले. त्यामुळे शिवसेना नाही असं बोलू नका, पोकळी काही निर्माण झाली ना. पण आम्हाला सचिन भाऊबद्दल खूप आदर आहे, कारण भाऊंचे आणि माझे संबंध भले ते राष्ट्रवादीत होते तेव्हा सुद्धा होते आणि आता सुद्धा आहे. पण त्यांनी असं करावं, आम्ही एकत्र राहणारे माणसं आणि असं करणं आम्हाला सुद्धा योग्य वाटत नाही. सचिन आता नेक्स्ट सांगितलं जातं की 14 आमदार देखील सोडून जाणार आहेत. काय वाटतंय दादरमध्ये तर 14 आमदार कोण आहेत ते त्यांनी डिक्लेअर करावं. म्हणजे डोक्याला, तुमच्या पण डोक्याला टेन्शन नाही आणि आमच्या डोक्याला पण टेन्शन. एकमेकावरती संशयाने बघण्यापेक्षा नावच डिक्लेअर करा, म्हणजे प्रश्न मिटला. म्हणजे आम्ही असो तर आमचं पण नाव डिक्लेअर करा. धन्यवाद सर आमच्या बोल. तर महेश सावंत आपल्याबरोबर होते आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदेनी नावं जाहीर करून टाकावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन अनिल संगरेचा अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.